संपूर्ण देशभरात गदारोळ माजवणाऱ्या नीट पेपरफुटीचे धागेदोरे आता महाराष्ट्रात सापडलेत। लातूरातून नांदेड एटीएसनं जलील पठाण आणि संजय जाधव या दोन शिक्षकांना ताब्यात घेतलं होतं। चौकशी केल्यानंतर त्यांना सोडूनही देण्यात आलं। मात्र त्यानंतर रविवारी रात्री उशिरा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या दोन शिक्षकांसह देगलूर आणि दिल्ली इथल्याही दोघांवर गुन्हे दाखल झाले। त्यानंतर जलील पठाण याला पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली, तर संजय जाधव याला सुद्धा ताब्यात घेण्यात आले। हे दोघे धाराशिव मार्गे दिल्लीला पैसे पाठवत असल्याची माहिती समोर आली। अशातच या शिक्षकांकडे 12 विद्यार्थ्यांचं ॲडमिट कार्ड सापडल्याचं देखील समोर आलंय। या प्रकरणी आतापर्यंत 4 शिक्षकांविरोधात गुन्हे दाखल झालेत। यापैकी 3 जण पोलिसांच्या ताब्यात आहेत। महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणी आणखी काही जणांवरती गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आहेत आपल्यासोबत। सिद्धार्थ, नीट पेपरफुटी प्रकरण आणि त्याचं कनेक्शन जे महाराष्ट्रापर्यंत आहे त्याचे काय अपडेट? आतापर्यंत किती जण ताब्यात आहे? आणखी कोण संशयित आहेत का पोलिसांच्या रडारवर? बघा, निश्चितपणे लातूरमध्ये अशा पद्धतीचे धागेदोरे येणे हे महाराष्ट्रासाठी धक्कादायकच आहे। 4 जणांवर गुन्हे दाखल झालेले, त्यातील 3 पोलिसांच्या ताब्यात आहेत, मात्र 1 जण फरार झाल्याची माहिती आपल्याला मिळते आहे। ज्यावेळेस नांदेड एटीएसनी शनिवारी 2 शिक्षकांची चौकशी केली आणि त्यांना सोडून देण्यात आलं आणि त्यानंतर लगेच स्थानिक पोलिसांनी कारवाई करून त्या ठिकाणी त्यांना ताब्यात घेतलं। तोपर्यंत एक आरोपी त्या ठिकाणाहून पळून गेलेला आहे। नेमकं चौकशी करून यांच्या ताब्यात काही सापडलं नाही म्हणून त्यांना सोडलं का, हा एक मोठा प्रश्न होतो। आणि त्या दोघांच्या मोबाईलमध्ये नंतर स्थानिक पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्या मोबाईलमध्ये जवळपास 12 विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आणि 12 विद्यार्थ्यांचे आयडेंटिटी कार्ड सापडलेले आहेत। म्हणजे आता नेमके हे 12 विद्यार्थी कोण आहेत याचा तपास पोलीसवाले या ठिकाणी घेत आहेत। मात्र गंगाधर नावाचा व्यक्ती जो आहे, जो दिल्लीमध्ये होता आणि इथल्या 4 आरोपींच्या तो संपर्कात होता, पैशाची देवाणघेवाण कशी झालेली आहे, पैसे कसे पाठवलेले आहेत आणि नेमके हे 12 विद्यार्थी कोण आहेत ज्यांचे आयडेंटिटी आणि हॉल तिकीट जे आहेत या 2 आरोपींच्या मोबाईलवर सापडलेले आहेत। महत्वाची गोष्ट अशी आहे की हे 12 विद्यार्थी पोलीस शोधून काढतील, मात्र हे 12 विद्यार्थी ज्या क्लासेसमध्ये होते, आपल्याला माहिती आहे क्लासेसचं लोन फार मोठं आहे आणि हा सगळा प्रकार क्लासेसच्या पर्यंत जाऊ शकतो, कारण क्लासेसच्या माध्यमातूनच अशा पद्धतीचे विद्यार्थी शोधले जाऊन त्यांच्याकडे असे एजंट पाठवून त्यांच्याकडे नीट पेपरचा जो आहे सगळ्या व्यवहार या ठिकाणी होतो आहे। निश्चितपणे पोलीस कामाला लागलेली आहे। नांदेड एटीएस या ठिकाणी काम करते आहे। 1 जण फरार कसा झाला हा याचा जबाब जो आहे एटीएस आणि पोलिसांना द्यावा लागेल, कारण ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर सोडून का दिलं याचंही उत्तर पोलिसांना द्यावं लागेल। आणि नेमके हे 12 विद्यार्थी कोण आहेत आणि ज्यांनी पैसे देऊन तो पेपर आधी मिळवला आणि या 2 शिक्षकांनी प्राथमिक जे जाधव आणि पठाण जे आहेत या दोघांनी पेपर सोडून दिलेत, अशा पद्धतीची माहिती पोलिसांकडे आहे। आणखी काही तासांमध्ये बहुतेक ते 12 विद्यार्थी कोण आहेत, त्यांनी पैशाचं स्वरूप कसं दिलेलं आहे, त्यांना तो पैसा दिल्लीला गंगाधरपर्यंत कसा पोहोचला आणि गंगाधरचे नेमके नीट पेपर बाहेर काढण्यामागचे कसे जाळे आहेत याचा सगळा उलगडा होईल। संध्याकाळपर्यंत लातूर पोलीस ठोस माहिती देईल। बरं सिद्धार्थ, धन्यवाद। आणि याचा पाठपुरावा आपण करत राहूच आणि याचे अपडेट सुद्धा घेत राहू। धन्यवाद तुर्तास दिलेल्या माहितीसाठी।